अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, मनात असह्य वेदना असतील आणि तुम्हाला वाटत असेल की स्वामींनी तुम्हाला विसरलं आहे, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित आज स्वामी तुमच्याशी थेट बोलत आहे. हा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. स्वामी म्हणतात, जेव्हा जीवनात खूप दुःख येईल तेव्हा अजिबात घाबरू नकोस, कारण हीच ती वेळ असते जेव्हा मी तुझ्या सर्वात जवळ असतो. बाळा, सुखाच्या दिवसात माणूस जगाला शोधत असतो, पण दुःखाच्या दिवसात तो देवाला शोधायला लागतो. आणि ज्या क्षणी मनापासून देवाचा शोध सुरू होतो, त्या क्षणी माझी कृपा त्याच्यावर बरसायला सुरुवात होते. तुला वाटत असेल की इतकं दुःख फक्त माझ्याच वाट्याला का आलं? मी एवढी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्याच आयुष्यात संकट का? पण बाळा, हे दुःख कोणती शिक्षा नाही. हे दुःख म्हणजे माझं निमंत्रण आहे. हा तो संकेत आहे जो तुला सांगतो की आता तुझा आत्मा माझ्याकडे येण्यासाठी तयार होत आहे. दुःख मिळालं आहे ना, मग त्या दुःखाला शाप समजू नकोस. हसत हसत त्याचा स्वीकार कर, कारण तू ज्या वाटेवर चालत आहेस ज्या वाटेच्या शेवटी मी स्वतः उभा आहे. स्वामी म्हणतात, दुःख आत्म्याला पवित्र करतं आणि पवित्र आत्माच माझ्यापर्यंत पोहोचतो. जगात प्रत्येकाला सुख हवं असतं, पण परमेश्वराला तोच प्रिय असतो जो संकटातही श्रद्धा सोडत नाही. आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. अनेक भक्तांना वाटतं की स्वामी संकटात त्यांना सोडून गेले, पण खरं रहस्य काय आहे माहिती आहे? स्वामी कधीच दूर जात नाही, ते फक्त शांत होतात. कारण त्या शांततेत ते तुझी श्रद्धा किती खरी आहे हे पाहत असतात. जेव्हा सर्व दारं बंद होतात, जेव्हा प्रत्येक आशा संपल्यासारखी वाटते, जेव्हा अगदी जवळची माणसंही साथ सोडून जातात, तेव्हा समजून घे, आता तुझ्या आयुष्यात स्वामींचा प्रवेश होणार आहे. स्वामी म्हणतात, जो दुःखात असतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणापर्यंत पोहोचतो. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला जाणवते. तुझं मौनही मला ऐकू येतं. पण कधीही असं समजू नकोस की तू एकटा आहेस. कधी कधी मी तुला जास्त दुःख देतो, कारण मला तुला या जगाशी लढवायचं नसतं, मला तुला माझा अधिक जवळ आणायचं असतं. जोपर्यंत माणूस जगावर अवलंबून असतो, तोपर्यंत तो देवावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. म्हणूनच काही वेळा मी तुझ्या आयुष्यातील आधार दूर करतो, जेणेकरून तू माझा हात घट्ट पकडशील. दुःखाला जीवनाचा अंधार समजू नकोस. दुःख म्हणजे तो दिवा आहे जो तुला माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग दाखवतो. ज्याप्रमाणे सोनं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, त्याप्रमाणे भक्ताचं मन दुःखातून गेल्याशिवाय निर्मळ होत नाही. स्वामी म्हणतात, जो रडतानाही माझं नामस्मरण करतो, मी स्वतः त्याचे अश्रू पुसायला येतो. तू पाहू शकत नाहीस, पण प्रत्येक वेळी तू माझं नाव घेतोस. मी तुझ्या अगदी जवळ उभा असतो, तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुला धीर देत असतो. जेव्हा अडचणी तुला खाली खेचतात, जवळचे सगळे नातेवाईक दूर जातात, सगळा संसार खोटा वाटू लागतो, तेव्हा निराश होऊ नकोस, कारण त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. लोक तुला सोडून जातील, पण मी नाही सोडणार. जग तुला विसरेल, पण मी नाही विसरणार. तू स्वतःवरचा विश्वास हरवशील, तरी माझा तुझ्यावरचा विश्वास कधीही कमी होणार नाही. स्वामी म्हणतात, दुःख हा एकच रास्ता आहे ज्याच्या आधी मन पूर्णपणे स्वच्छ होतं. अहंकार संपतो, अपेक्षा संपतात, स्वार्थ संपतो आणि उरतो फक्त विश्वास. त्या विश्वासातच माझं खरं दर्शन होतं. म्हणून बाळा, आज जर तू रडत असशील तर समजून घे, तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. आज जर तू एकटा असशील तर समजून घे, मी तुझ्यासोबत चालत आहे. आज जर तुला वाटत असेल की आयुष्य संपलं, तर समजून घे, तुझ्या नव्या जीवनाची सुरुवात आता होणार आहे. फक्त माझं नाम सोडू नकोस, श्रद्धा सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे, आजही, उद्याही आणि शेवटच्या श्वासापर्यंत. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा जी आज दुःखात आहे, निराश आहे किंवा जीवनात
तिला हरल्यासारखं वाटत आहे, कारण कदाचित स्वामींना आज हाच संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वाईब्सच्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.